पण आता फायदा आता जसं हे लाडक्या बहिणीच्या आले सगळ्यांचे पैसे आता 15-15 काही होईल याचा फायदा? नाही, फायदा होईल, कारण मी सांगितले की देवेंद्र भाऊची काल सभा झाली आपल्याकडे, तर त्यांनी सांगितलं का जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही. पण काही बरेचसे लाडक्या बहिणीचे पैसे येऊ नाही राहिले अशी तक्रारी आहे. नाही नाही, आता हे बघा, सरकारी रूल आहे, हे प्रोसिजर नुसार होत असते. कोणी केवायसी केलं, कोणी नाही केलं, कोणाचे 2 खाते आहे बँकेचे, ह्या सगळ्या प्रॉब्लेम असल्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. पैसे तर बहीण तर सगळ्या सारख्याच असते, तर सगळ्या बहिणीसाठी सारखाच रूल आहे. तुम्ही पण मग प्रभागातल्या लाडक्या बहिणींना सांगा ना, गॅरंटी द्या ना का बंद होणार नाही म्हणून. नाही, मी सांगितलं त्यांना की असं कधी होणारच नाही जोपर्यंत आपला भाऊ आहे, लाडका बंद भाऊ. झाले तर तुमच्याच घरावर येतील सगळे. नक्की येऊ द्या, आपण मोर्चा काढून. तेवढं स्ट्रॉंग आहे आपण. तर तिथे चोरीचे प्रकार वाढल्यामुळे आम्ही सीसीटीव्ही अच्छा. कॅमेऱ्याची व्यवस्था करणार आहे. म्हणजे पूर्ण दाब्या वस्तीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणार, हे तर खूपच छान तुमची कल्पना आहे. जिथे जिथे लावण्यासारखं आहे तिथे लावू. आणि दुसरी गोष्ट, आणि इथे आता सध्या प्रभागात स्वच्छतेच्या संदर्भात, साफसफाई वगैरेच्या संदर्भात इथे मॅनपॉवर आहे तसा, पाहिजे तसा महानगरपालिकेचा? मॅनपॉवर फार कमी आहे, जागा रिक्त आहे. आणि प्रशासनाचं तेच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे त्या रिक्त जागेमधून तुम्ही प्रभागातल्या लोकांना रोजगार सुद्धा देणार आहेत. बिलकुल बिलकुल. इथे काय झालं, प्रशासनाच्या हातात कारभार गेला आहे. 4 वर्ष झाले इलेक्शन झालं नाही आहे, त्यामुळे इथे साफसफाईचा इतका हे आहे की फोन करूनही ऐकायला तयार नाही. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खलसे. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक धूमधडाक्यात सुरू आहे, प्रचारही जोरदार सुरू आहे. अशातच आज मी प्रभाग 12 मध्ये आहो आणि प्रभाग 12 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार साधनाताई बर्डे माझ्यासोबत आहे. साधनाताई बर्डे पूर्वी सुद्धा नगरसेवक होत्या आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी काय विकास केला आणि आता पुन्हा त्यांना पक्षाने संधी दिलेली आहे. आता काय त्यांच्या प्रभागात विकासाचे कामे बाकी आहे, सगळे इत्थंभूत जानकारी आता आपण साधनाताईकडून विचारून घेऊ. ताई, तुमचं WH न्यूज मध्ये स्वागत आहे. तुम्ही नगरसेवक होत्या पूर्वी, त्यावेळेस तुम्ही काय काय विकास केला या प्रभागाचा? नमस्कार. मी 2012 मध्ये जेव्हा नगरसेविका होती तेव्हा इथे पाहिजे तसा विकास झालेला नव्हता. आम्ही रस्त्याचे डांबरीकरण केले. माझ्या घरासमोरच एक गार्डन होतं, ते अशा परिस्थितीत पडलं होतं की गेट तुटलेलं होतं, गायी चरत होत्या आणि लाईट नाही, काही नाही, पूर्ण म्हणजे जंगलासारखं झालं होतं. आता तर सुंदर गार्डन दिसते. हो, 1 नंबर झाला आहे. आणि म्हणजे KT नगर पेक्षा सगळे म्हणतात की खूप सुंदर गार्डन हे झालाय. हे गार्डनाचं सुशोभीकरण केलं आपण, रस्त्याचे डांबरीकरण केलं आणि इथे दिवे फार कमी होते. अच्छा, पथदिवे फार कमी होते, अंधार राहत होता बिलकुल. म्हणजे रात्रीचा आपण बाहेरही निघू शकत नव्हतं, इतकी कंडिशन होती. तर मी पथदिवे लावले. त्यानंतर आपण इथे जे आपला स्लम आहे, स्लम एरिया आहे, स्लम वस्तीमध्ये आपण छोटे सिमेंटचे रस्ते केले, ड्रेनेज लाईन टाकल्या, गटर लाईन टाकल्या, चेंबर बनवले, कारण या मूलभूत गरजा या लोकांना फार आवश्यक असते. बरं, वार्डामध्ये पाण्याची स्थिती ताई कशी आहे सध्या? हे बघा, इथे म्हणजे जास्त करून दाभ्याला आपल्याला टँकर पाठवा लागत असे. सकाळी दिवस निघाला का पहिला फोन टँकरचा राहायचा. तर त्याच्यामुळे तिथे ऑलरेडी पाण्याची टाकी होती, पण तिच्यावर खूप लोड येत होतं. त्याच्यामुळे आम्ही दुसरी पाण्याची टाकीची मागणी गडकरी साहेबांना केली आणि ते आम्ही 2012 मध्ये नवीन पाण्याची टाकी करून फंड आणून तिथे टाकीचं उद्घाटन केलं आणि त्या उद्घाटनाला गडकरी साहेब आले होते. गडकरी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याच्यामुळे त्यांचा आता पाण्याचा प्रश्न, म्हणजे आता तुमचा प्रभाग टँकर मुक्त झालाय का? टँकर मुक्त झाला आहे आमचा. 24 तास पाणी आहे. शुद्ध पाणी मिळते लोकांना, शुद्ध पाणी, बिलकुल शुद्ध पाणी मिळते. 24 तास पाणी मिळते काही ठिकाणी, आणि फार कमी आहे. क्वचितच प्रोग्राम असले तेव्हाच आपण टँकरची मागणी असते. म्हणजे आता फोन नाही येत पाण्यासाठी? नाही, आता येत नाही पाण्याचं. म्हणजे येतं, पण समजा नळ आले नाही 2-3 दिवस, शटर वगैरे आपण बंद करून. पाणी रोज मिळते का दर एक दिवसाआड मिळते? नाही, रोज मिळतं. पाणी रोज मिळतं. हो. बरं, या पाण्याच्या नंतर जर आपण विचार केला तर शिक्षणाचा विचार करूया. कारण आम्ही बघतोय की महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहे. अशा वेळेस गरिबाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं मिळणार महागडं? शिक्षणाच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? तुमचं काय विजन आहे शिक्षण? कारण शिक्षण हा महत्वाचा एक पार्ट आहे. कारण गरिबांची मुलं शिकली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय
आणि आता शिक्षणाच्या संदर्भात काय बोला? हे बघा, महानगरपालिकेच्या शाळा भरपूर आहे इथे, परंतु दिवसेंदिवस संख्या कमी होत कमी चालली होते. आहे. आपण उन्हाळ्यामध्ये सर्व टीचर्स सर्वे करतात, परंतु त्या शाळेत टाकायला कोणी तयार नसते. त्याच्यामुळे आता ह्या खाली पडल्यासारख्याच झालेल्या आहेत त्या कॉर्पोरेशनच्या शाळा. तर आपण जर तिथे उच्च शिक्षणासाठी आपण जर उच्च शिक्षणासाठी जर आपण तिथे प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपात आपल्या शाळामध्ये स्ट्रेंथ वाढली तर शिक्षकांची संख्या वाढेल, शिक्षकांची भरती होईल, विद्यार्थी पण येतील आणि विद्यार्थी येतील. तर आपण शिक्षणाचा चांगला दर्जा वाढवला पाहिजे, त्यांना सुविधा दिल्या पाहिजे, शाळेचे पुस्तक दिले पाहिजे, गणवेश दिले पाहिजे, आणि टीचरचा स्टॉप वाढवला पण पाहिजे. याच्यासाठी तुमचा प्रयत्न राहणार आहे ना? पण निवडून आल्याच्या नंतर निश्चित मी प्रयत्न करील, कारण माझ्या तिथे स्लम एरिया आहे. स्लम एरियातले मुलांना शिक्षण मिळणं फार आवश्यक आहे आणि काळाची गरज सुद्धा आहे. बिलकुल. तर आणि गिट्टीगादान सारखा एरिया आहे, कोलपुरा आहे, सुरेंद्रगड आहे. एक तर शाळा इतकी पडक्या स्थितीत होती, तर त्यांनी स्वतः फंड जमा करून इतकी चांगली शाळा केली. तर काल आम्हाला त्या सुरेंद्रगडला फिरताना त्या मॅडम भेटल्या. त्या म्हणाल्या की तुम्ही 4चे पॅनल निवडून या, पहिला झेंडा 26 जानेवारीच्या तुमच्या हाताने करू आणि आमच्या पोरांसाठी सुविधा तुम्ही करा. नाही, म्हणूनच एका कवीनं असं म्हटलंय, हिरे भी निकलते है गिट्टी की खदानों से, असं एका कवीनं सुद्धा म्हटलंय. शिक्षणाचं जर कार्य तुम्ही केलं तर आपल्या या गिट्टीच्या खदानामधून शिक्षणाच्या माध्यमातून हिरे तिरे निघणार, असं नाही वाटत तुम्हाला? नक्कीच होईलच, है ना? हो, कारण स्लम एरिया आहे ना, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचणं हे आपलं काम आहे. आपलं एक नक्कीच हा जो मुद्दा ताईंनी सांगितलाय की शिक्षण घराघरात पोहोचवणं हे खूप मोठं काम आहे. आणि आम्ही सुद्धा WH न्यूजचा सुद्धा ती अपेक्षा करते ताईकडून का जर ताई निवडून आल्या तर सगळ्यात पहिले शिक्षणाचं काम करतील. ताई, यासोबतच आपण आणखी दुसरा मी प्रश्न घेतो आरोग्याचा, क्योंकि आरोग्य या प्रभागातील प्रत्येक नागरिकाचं सुदृढ असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण या इथल्या जर प्रभागातल्या कुठल्याही एका माणसाची असो, महिलेची असो, तब्येत खराब होत असेल तर त्याला प्रभागामध्ये प्राथमिक उपचार मिळणे गरजेचं आहे. अशा वेळी काही तुमची संकल्पना आहे की काही मोहल्ला क्लिनिक वगैरे आपल्या प्रभागातच तयार करायची का? सध्या आहे काही दवाखाने? आहे आमच्या इथे. KT नगरला दवाखाना 2012 मध्ये निवडून आली, तेव्हा KT नगरच्या दवाखान्याचा आपण मुद्दा उचलला. तो भंगार स्थितीत पडलेला होता, परंतु त्यानंतर तो चांगला झाला. दवाखाना छान आहे, पण तिथे ज्या सुविधा पाहिजे असते त्या नाहीये. गरजूंना ज्या सुविधा पाहिजे असते त्या बिलकुल नाहीये. फक्त तिथे काय डॉक्टर असतात, ते चेकअप होते आणि औषध लिहून देते. तर माझी इच्छा आहे की त्यांना औषधही प्रोव्हाइड झालं पाहिजे तिथनं. आणि मेन म्हणजे ज्या आपल्या समस्यानुसार गरजेनुसार जे आवश्यक आहे तिथे, म्हणजे कसं पॅथॉलॉजी पाहिजे, त्यानंतर प्रसूतीगृह पाहिजे आणि एक्सरे मशीन पाहिजे. ह्या सगळ्या तिथे असल्या तर त्या गरजूला कुठे जायचं, शुगर BP सारखे पॅथॉलॉजीच्या मार्फत ते सगळंच, शुगर BP सगळं येते. एक्सरे मार्फत, एक्सरेची मशीन आली तर ते सगळा प्रॉब्लेम दूर होईल. आणि विशेष म्हणजे प्रसूती करता महिलांना, कारण मेडिकल मेओच्या शिवाय त्यांना दुसरा पर्यायच नाही. बरोबर. तर ही व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न करू. नक्कीच आशा आहे आम्हाला पण तुमच्याकडून की, कारण शिक्षण आणि स्वास्थ्याच्या संदर्भात तुम्ही म्हणजे गंभीर राहाल म्हणून. तर पुन्हा दुसरा आणखी तिसरा प्रश्न घेतोय की या क्षेत्रामध्ये स्मशानभूमी सुद्धा तेवढीच गरजेची आहे, कारण अंतिम क्षणी सुद्धा एक चांगलं त्या व्यक्तीचं हो. आणि अशा वेळी म्हणजे प्रभागात स्मशानभूमी, आम्ही आता दाभ्याची स्मशानभूमी बघतोय की अनेक वर्षापासून ते म्हणजे तिचा विकासच नाही आहे. तुमच्या इकडे आहे. अशा वेळी या संदर्भात तुमचं काय मत राहणार आहे, किंवा स्मशानभूमीच्या जागेसाठी सुद्धा काय तुम्ही म्हणजे लढणार आहे? सरकारही तुमचंच राहील. बिलकुल. हो. तर इथे स्मशान घाटाचा प्रश्न म्हणजे एक शिवाजी चौक मध्ये स्मशान घाट झाला, तो पण 2012 मध्येच झाला. तुम्ही तेव्हा हो, तेव्हा आपले गालबेनशीजी होते, मी होती आणि आपले सुधाकरराव देशमुख साहेब होते. आमच्या तिघांच्या कारकिर्दीमध्ये तो स्मशान घाट झाला. पहिले तिथे पण फार विरोध होता, कारण तिथे वस्ती आहे, फ्लॅट स्कीम आहे, त्याच्यामुळे विरोध होता. पण आपण ते वेगळ्या पद्धतीनं हँडल केलं आणि त्याच्या भिंती वगैरे उंच करून आता तिथे म्हणजे खूप लोकांना त्याचा फायदा होतो, कारण आजूबाजूच्या एरियांचे सुद्धा तिथे येतात. त्याच्यानंतर कारण मानकापूरलाच आहे डायरेक्ट,
मानकापूरला किंवा मग अंबाझरीला. त्याच्यामुळे एवढ्या एरियात लांब जावं लागतं. लांब जावं लागतं. एवढ्या एरियात घाट नव्हतं. दुसरं घाट आहे ते दाभ्याला होतं. दाभ्याला आहे. तर तिथे सुद्धा आम्ही उद्घाटन केलं होतं. आम्ही दोघंही नगरसेवक गेलो होतो. पण ते डिस्प्यूटची जागा आहे. डिस्प्यूटची आता ते कोणाचा अधिकार काय आहे ते सँक्शन करून स्वतःची जागा का तुम्हाला कोणाचं डिस्प्यूट आहे स्वतःची जागा पहिले आम्ही कॉर्पोरेशनची जागा ते आम्ही आमच्या हक्कात घेऊ आणि नंतर सुशोभित. आता सरकारही तुमचंच आहे, वर्त केंद्रात आहे, राज्यात आहे, अशा वेळेस त्या जागेचा प्रश्न काढायला निकाली तुम्ही. नक्कीच केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहे आणि आमचा हमखास महापौर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा महानगरपालिकेत बसणार आहे. म्हणजे दाब्याचा सुद्धा प्रश्न तुम्ही आवर्जून सोडवाल असं. निश्चित सोडू आपण, नाही का? हो. आणि इथे आता सध्या प्रभागात स्वच्छतेच्या संदर्भात, साफसफाई वगैरेच्या संदर्भात इथे मॅनपॉवर आहे तसा, पाहिजे तसा महानगरपालिकेचा? मॅनपॉवर फार कमी आहे, जागा रिक्त आहे आणि प्रशासनाचं तेच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे त्या रिक्त जागेमधून तुम्ही प्रभागातल्या लोकांना रोजगार सुद्धा देणार आहेत. बिलकुल. इथे काय झालं, प्रशासनाच्या हातात कारभार गेला आहे. 4 वर्ष झाले इलेक्शन झालं नाही आहे. त्यामुळे इथे साफसफाईचा इतका हे आहे की फोन करूनही ऐकायला तयार नाही ते म्हणतात की आमच्या जो मॅनपॉवर नाही. तर ह्या मॅनपॉवर वाढवणं आपलं काम आहे. तर हे कधी होईल, जर आपली सत्ता महानगरपालिकेत आली तर आपण हे करू शकू. त्यामध्ये भरती करू, मॅनपॉवर वाढू आणि आपल्या प्रभागात जे काही गरजू व्यक्ती आहे त्यांना आपण काम देऊ. बिलकुल. नक्कीच हे म्हणजे एक फारच हे आहे की स्वच्छतेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो, पण प्रशासकांनी याकडे गंभीरतेने लक्ष दिलं नाही आहे. इथे जे आहे जागा भरलेल्या नाही, अनेक जागा रिक्त आहे. अशा वेळेस साधनाताई जर निवडून आल्या तर नंतर हा सुद्धा प्रश्न सोडवतील अशी त्यांनी WH न्यूजला ग्वाही दिली आहे आणि त्यामधून रोजगार सुद्धा मिळेल. तर आता तुमच्या प्रभागात शेवटचाच प्रश्न घेतोय मी, कारण असं कुठले विकासाचे कामं थांबले आहे आणि ते तुम्ही पूर्ण कराल? विकासाचे कामं म्हणजे आता दाभा आहे, आउटर वार्ड आहे आणि तिथे दिवसेंदिवस लेआउट पडत आहे, घर बनत आहे. तर तिथे आपण रस्ते करू, दिवे देऊ, पाणी देऊ आणि जे पहिले रस्ते आहे ते आपण डांबर रस्ते करतो, हे लवकरच खराब होते. तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्हाला सिमेंटीकरण पाहिजे. तर रस्त्याचे सिमेंटीकरण करू, काही ठिकाणी आपण डांबरीकरण करू. या ठिकाणी आणखी एक महत्वाचा एक मुद्दा खूप आहे वाटते. बरेचशा लोकांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की पट्टे वाटप, हक्काचे पट्टे वाटप, ते त्यांची अशी मागणी आहे इथल्या लोकांना. तर सरकार वगैरे तर तुमचंच आहे, आता तुम्ही पट्टे वाटपाचं काय लोकांना हे आश्वासन द्याल? पट्टे वाटपचा झालेला आहे, आपण काही दिले सुद्धा आहे, गंगानगरचे वगैरे. पण आता हा सुरेंद्रगड एरियाचे पट्टे वाटप अजूनपर्यंत आले नाही. तर आम्ही तिथे प्रचाराला गेलो की ते विचारतात आम्हाला की बा पट्टे वाटपचं कधी होणार आहे म्हणून. तुम्ही आश्वासन देता? हा, नक्कीच. खोटं तर नाही देत आश्वासन? नाही, आमचं सरकार, आम्ही खोटं कशाला बोलणार. आमचे गडकरी निवडून यायचं आहे म्हणून तुम्ही म्हणाल का आम्ही करून देऊ, नंतर मग विचार. बघा, प्रशासनाचं 4 वर्ष होतं तरी आमचे फॉर्म भरणं हे सगळी व्यवस्था सुरूच होती, कार्य सुरूच होतं आमचं. आपण थांबलो नाही. आपण 2017 पासून अविरत कार्यात आहे. फॉर्म भरणं, आपले घरकुलचे फॉर्म भरणं, त्यानंतर लोकांना त्या लाडली बहिणीचा योजना त्याचा फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करून देणं, हे फॉर्म कामगाराचे फॉर्म भरून देणं, अशी लाईन लागत होती आमच्या ऑफिस समोर. म्हणजे आमचे हे कार्य अविरत सुरूच आहे. आणि पट्टे वाटपचे, घरकुलचे सर्व कार्य, फॉर्म भरणं, कारण हे कसं काही ऑनलाईन आहे, ऑनलाईन सगळ्या लोकांना कळत नाही. त्याकरता मग आम्ही 2 मुलं ठेवून, कम्प्युटर ठेवून त्यांचे फॉर्म भरून दिले आणि रजिस्ट्रेशन सुद्धा करून दिले आम्ही. आता फायदा होईल, आता जसं हे लाडक्या बहिणीच्या आले सगळ्यांचे पैसे आता 15-15 काही होईल याचा फायदा होईल. कारण मी सांगितले की देवेंद्र भाऊची काल सभा झाली आपल्याकडे, तर त्यांनी सांगितलं का जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही. पण काही बरेचसे लाडक्या बहिणीचे पैसे येऊ नाही राहिले अशी तक्रारी आहे. नाही, आता हे बघा, सरकारी रूल आहे, हे प्रोसिजर नुसार होत असते. कोणी KYC केलं, कोणी नाही केलं, कोणाचे 2 खाते आहे बँकेचे, ह्या सगळ्या प्रॉब्लेम असल्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. पैसे तर बहीण तर सगळ्या सारख्याच असते, तर सगळ्या बहिणीसाठी सारखाच रूल आहे. तुम्ही पण मग प्रभागातल्या लाडक्या बहिणींना सांगा ना, गॅरंटी द्या ना का बंद होणार नाही. नाही, मी सांगितलं त्यांना की असं कधी होणारच नाही. जोपर्यंत आपला भाऊ आहे, लाडका भाऊ झाले तर तुमच्याच घरावर येतील. नक्की येऊ द्या, आपण तेवढं स्ट्रॉंग आहे आपण.
तर असे आम्ही सिमेंटीकरण झालं. अजून 2 मुद्दे आमच्या समोर आले आहे की दाभ्यामध्ये चोऱ्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. चोरीचे. येतो आता तो म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा पोलीस प्रशासनाचा प्रश्न आहे. पोलिसांनी तिथे गस्त करायला नाही. दाभ्यातला आणखी एक ताई मुद्दा आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक झालेला आहे, पण अजूनपर्यंत तिथे स्मारकाचं सौंदर्यीकरणाकडे कोणच लक्ष दिलं नाही आहे. बरेचसे नेते आले, पण आता तुम्ही कदाचित भेट द्या तिथल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि तुम्ही आश्वासन द्या की बाबा तुम्ही जर समजा निवडून आल्या तर ते सौंदर्यीकरणाकडे विशेष लक्ष द्याल. हो. हे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ते यांनीच आमच्या बर्डे साहेबांनीच समोरहून तो पुतळ्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाकीचे जण जाऊन तिथे आपले करायचे श्रेय घेतात, पण ते श्रेय घेऊ द्या, श्रेयाचा काही विषय नाही, पण आपल्याला काम महत्वाचं. तर ते तर यांनी केलेलं आहे आणि आता उरलेलं सौंदर्यीकरण आहे ते आपण करण्याचा पूर्ण निश्चय केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे दाभ्यामध्ये आता आम्ही फिरत आहे तर तिथे चोरीचे प्रकार वाढल्यामुळे आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करणार आहे. पूर्ण दाभ्या वस्तीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणार, हे तर खूपच छान तुमची कल्पना आहे. जिथे जिथे लावण्यासारखं आहे तिथे लावू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आता सकाळी जे येतात ठेलेवाले म्हणा, आपले कबाडीवाले म्हणा, हे सकाळी 7 वाजतापासून खूप मोठे मोठे भोंगे लावतात आणि त्यामुळे ज्यांची नाईट ड्युटी असते, कोणाचे 10वीचे वर्ष असते मुलांचे, तर ते सगळे लोक आम्हाला कंप्लेंट करत आहे की इतके सकाळी भोंगे लावून देतात ते 7 वाजतापासून, त्यामुळे आम्हाला फार त्रास आहे. तर त्यावरही आपल्याला काहीतरी विचार करावा. नक्कीच, कारण तुम्ही नगरसेविका आहे, मग लोकांच्या साठी सेवा देणं गरजेचं आहे. जे लोक तक्रारी करतात त्यांच्यावर तुमचं म्हणजे नियंत्रण राहीलच. हो, निश्चितच आपण काहीतरी त्यावर उपाय काय मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना मी एवढंच आवाहन करू शकतो की या वेळेनं तुम्ही संधी खोवू नका. आपल्याला माहिती आहे आपल्या समोरचे काँग्रेसचे उमेदवार कसे आहे आणि आपण कसं आहे. आमचं पॅनल हे एक अनुभवी आहे आणि आम्ही इथे 2012 पासून कार्य करत आहे. कारण आमचं कार्य अविरत आहे. आमच्या 4ही नगरसेवक हे अनुभवी आहे आणि त्यांचे कार्य 4ही लोकांचे कार्य इथे सुरू आहे. त्यामुळे त्यांचाच आधार घेऊन त्यांनाच आधार द्या, हेच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. कारण जे आता 4 काँग्रेसचे उमेदवार आहे सुरेंद्रगड साईडचे आहे आणि त्यांना काहीच माहित नाही, ते पहिल्यांदाच उभे आहे. त्यामुळे एक अनुभव लोकांना तुम्ही सहकार्य करा, एवढी आमची जनतेला मागणी आहे. मी साधना नरेश बर्डे, प्रभाग क्रमांक 12 माझं. मी भारतीय जनता पार्टी कमळच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय तुमच्यापाशी म्हणजे उपाययोजना आहे म्हणजे प्रभागातले? ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण विरंगुळा केंद्र करण्याची इच्छा आहे आणि ती जागा माझ्या डोक्यात आहे. मी 5 वर्ष गेल्या 17 पासून नाही आहे मी याच्यात, म्हणजे राजकारणात कॉर्पोरेशन मध्ये, म्हणजे माझा तेवढा अधिकार नाही आहे. पण माझ्या डोक्यात एक आहे ते नाना नानी पार्क म्हणून मला सांगितलं होतं एका जणांनी का तुम्ही इथे या जागेवर नाना नानी पार्क, आता तिथे कसे ठेले लागतात, कपड्याची हे दुकानं लागतात, तर ते आपण दूर करून, मी आता सांगत नाही, ज्यावेळी माझी वेळ येईल तेव्हा मी सांगेन का मला ते कुठे करायचं आहे. संकल्पना आहे, ती संकल्पना आहे, नाना नानी पार्क करण्याचा संकल्प माझा आहे. तर नक्कीच मित्रांनो, ह्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग 12च्या उमेदवार साधनाताई बर्डे. त्यांनी पूर्ण विकासाच्या संदर्भात तुम्हाला माहिती दिली आहे, तुम्ही पूर्ण ऐकलंच असेल. तर नक्कीच त्यांचंही काही विजन आहे आणि त्या जर निवडून आल्या तर जे या व्हिडिओमध्ये बोलले आहे त्या पूर्ण करतील. नाही केलं तर तुम्ही नंतर व्हिडिओ बघालच आणि पुन्हा मग ताईकडे या, ताई तुम्ही असा बोलले आहेत तर आमच्या वस्तीतल्या काही समस्या, सीसीटीव्हीची संकल्पना ताईने सांगितली, खूप छान आहे. कारण म्हणजे सीसीटीव्ही पुढे जर तुमच्या प्रभागात लागत असेल तर एक तुमचं प्रभागच डिजिटल होईल. चांगली कल्पना आहे. शिक्षणाच्या संदर्भात ताईने खूप चांगलं सांगितलेलं आहे, आरोग्याच्या बद्दलही सुद्धा बोललेले आहे आणि एकंदरीतच ज्या मूलभूत ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्याचं आश्वासन जे आहे ताईंनी आज WH न्यूजवर दिलेलं आहे. 15 जानेवारीला मतदान आहे. तुम्ही घरामध्ये राहू नका, घराच्या बाहेर पडा 15 तारखेला सकाळी 7 वाजतापासून. कारण भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा अमूल्य मताचा अधिकार तुमच्याकडे आहे आणि तुमच्या एका मतामधून जे आहे तुमचा नगरसेवक तुम्हाला मिळणार आहे. 16 तारखेला याचा निकाल लागणार आहे. म्हणजेच 16 तारखेला तुम्हाला कळेल की माझ्या प्रभागाचा नगरसेवक कोण.
तर तोपर्यंत तुम्ही बघत राहा WBH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. ताई धन्यवाद तुमचे WBH न्यूज. नमस्कार.